आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। जिल्हा परिषदेचा निकाल लागला, पक्षाचं बलाबल स्पष्ट झालं। सगळ्या जिल्ह्याचं लक्ष होतं ते दक्षिणेत काय होणार। आमदार सतेज पाटील सरस ठरणार की आमदार अमल महाडिक, दोन आमदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता। त्यामुळे दोघंही प्रचंड ताकदीने उतरले होते। नेमका निकाल काय लागला पाहूयाच, पण यात नेमकी दक्षिणेत ताकद कुणाची, ताकद जास्त कुणाची, या संदर्भातला हा व्हिडिओ। आपण अजूनही महाधुरळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण तब्बल 100 बातम्यांचा अंदाज तंतोतंत खरं ठरलेलं महाराष्ट्रातलं हे एकमेव चॅनल आहे। आपल्याला उद्याची बातमी आज हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा। आता वळूया मूळ विषयाकडे। जिल्हा परिषदेचा निकाल लागला। दक्षिणेत 6 मतदारसंघ आहेत। 6 पैकी 3 काँग्रेसला, 3 भाजपला थेट विभागणी झाली। या आमदार सतेज पाटील यांना 3 आणि आमदार अमल महाडिक यांना 3। खरं तर मुडशिंगी, उचगाव आणि कळंबा हे 3 मतदारसंघ भाजपला मिळाले। त्यामध्ये प्रताप पाटील, नामदेव वायंगडे आणि विनीता सागर भोगम विजयी झाल्या। त्यानंतर पाचगावमध्ये संग्राम पाटील, गोकुळ शिरगावला सुदर्शन खोत आणि एकनाथ पाटील निगवे खालसामध्ये विजयी झाले। या जागा काँग्रेसला मिळाल्या। 3+3। खरं तर एक चर्चा अशी होती की साधारणतः 1 जागा काँग्रेसला मिळेल, 5 जागा भाजपला मिळतील, पण तसं झालं नाही। निकाल दिला या दक्षिणेनं समसमान। यामुळे आता नेमकी ताकद कुणाची असं म्हणत असताना आता जो निकाल लागला त्यावरून तर दोघंही समान आहेत। जसं काँग्रेस आहे तेवढाच भाजप सुद्धा आहे। विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार ऋतुराज पाटील यांचा आमदार अमल महाडिक यांनी पराभव केला, मोठ्या मताधिक्यानं पराभव केला। त्यामुळं दक्षिणेवर महाडिक गटाचा झेंडा अशी चर्चा सुरू झाली। पण त्यानंतर झालेल्या आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र दोघांचंही बलाबल समान राहिलेलं आहे। राष्ट्रवादीनं काही प्रमाणात करवीर तालुक्यात ताकद दिलेली आहे। त्यामुळे सभापती जो असेल पंचायत समितीचा तो राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांचा असेल। सागर भोगम यांनी अचानक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, त्याचा फायदा निश्चितपणे भाजपला झालेला आहे। आगामी काळात आता लवकर निवडणुका नाहीत, कारण 2029 अजून 4 वर्षे अवकाश आहेत। म्हणजे ताकद कळायला म्हणजे 4 वर्षाची प्रतीक्षा आहे, 3.5 वर्षाची प्रतीक्षा आहे। आता काही ग्रामपंचायतच्या निवडणुका लागतील, तिथेही पुन्हा महाडिक आणि पाटील गट एकमेकांच्या समोर येईलच। पण एकूणच दक्षिणेत काटेकी टक्कर निश्चितपणे आहे, ताकद दोघांची आहे। खरं तर ही निवडणूक जी झाली ती जिल्हा परिषद सदस्यामध्ये नव्हतीच। म्हणजे सदस्य कोण निवडणुकीला उभारलेत यापेक्षा ते गटाचे कोणते याची चर्चा जास्त होती। कारण पक्षापेक्षा म्हणजे भाजपचे उमेदवार असं म्हणण्यापेक्षा महाडिक गटाचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणण्यापेक्षा सतेज पाटील गटाचे उमेदवार, या 2 गटाची ही लढाई होती। या लढाईत दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि दोघांची प्रतिष्ठा कायम राहिली आहे, कारण निकालच तसा दिलाय 3+3। आता गोकुळच्या निवडणुका आहेत। निश्चितपणे करवीर तालुक्यात सर्वाधिक मतदार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा महाडिक पाटील या गोकुळच्या निमित्तानं आमने सामने येणार। प्रतिष्ठा पुन्हा पणाला लागणार दोघांची, कारण 8 दिवसात गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल। महाडिक गट ताकदीनं या निवडणुकीत उतरणार हे नक्की आहे। महायुतीची सत्ता यावी यासाठी धडपड सुरू होणार सगळ्या बाजूनं। त्यामुळे आता आमदार सतेज पाटील यांच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान आहे। समोर सगळे एकत्र असणार आहेत पुन्हा एकदा, महापालिकेप्रमाणे आणि जिल्हा परिषदेप्रमाणे, आणि एकाकी झुंज द्यावी लागणार आहे पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील यांना।
पाहूया आता काय होते नेमकं गोकुळच्या निवडणुकीत. सध्या तरी दक्षिणेत झेडपी समसमान, प्रतिष्ठा दोघांची कायम. आता मात्र खरी लढाई जी होणार ती गोकुळमध्ये. पाहूया काय नेमकं होणार. आपल्याला अशाच गोकुळच्या सगळ्या राजकीय हालचाली हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.